सामान इकडे तासू फुटलेलो होतो, तासू आपलं लावून घेता वेगळ्या. चांबडा नवीन घेतला पडेलात आणि पडेलात चांबडा तर लावून घेता वेगळ्या. आणि खै चालला होता तुमका आता समजातच पुढे गेल्यावर. आपल्या कोकणीवर एक बँच ग्रुप चाललो आहे देवगडमध्ये. आपण खै चाललो तर तुमका आता व्हिडिओ बनवून राहा तर समजातच तिकडे गेल्यावर सांगेन खै चालला. रोहन माझा तर परत पाहुण होता. ये क्या है? हे थांब पाठीको चल काय नाही ना हा अरे इथं चालला होय भरपूर जण इले रंडळ बोर्ड बघून तुम्ही समजला असाल खै इलंय आता. आणि आपल्या देवगडमध्ये इलंय खवळे गणपतीच्या इकडे आहे. आणि आपलं 21 दिवसाचा खवळे गणपती असतात तर तिकडेच इलाव आम्ही आपले कोकणीवारी बँजो ग्रुप पूर्ण. आणि भाजवूसाठी खरा म्हणशात इलेला आहो इकडे. आता स्पीकर पण चालू पुढे आवाज येणार नाही. पण तुमचं आता खवळे गणपतीचं दर्शन पण देतं इकडे जाऊ नये. जास्त वेळ भेटणार नाही कारण लवकर भाजूचा. आपण डायरेक्ट जाऊया आपल्या खवळे गणपतीच्या इकडे जाऊया आणि बघूया आपलं खवळे गणपती. तुमचं त्याचं दर्शन देतंय आता. गर्दी थोडी कमीच आहे अजून. आता संध्याकाळी होईल बहुतेक. आम्ही भाजूच्या निमित्त म्हणून आपले खवळे गणपतीच्या इकडे गेलेला होता. आता सगळं सामान घेऊन पोर गेलेले आताच. आणि आपले सगळे पाया पडूसाठी गेलेले आहेत आपल्या देवगडमध्ये खवळे गणपतीच्या इकडे. चप्पल काय काढला होय जोरा मंडळी आपल्या खवळे गणपतीच्या इकडे गेलो. आता आतमध्ये चप्पल काढू गेलो होते बाहेर आणि आता आतमध्ये एंट्री करता आपल्या गणपती बघूया. आता आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन घेऊया कारण आपल्या 21 दिवसामध्ये 3 रूपामध्ये आपले गणपती दिसतात. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. त्या निमित्तानं आपण बघूसाठी लाव. आपण आता आज बघूया कोणतो रूप आपल्या गणपतीचा. पोर बी रिले सामान घेऊन पुढे गेले आणि आम्ही मध्ये जाता बघूया आपलं दर्शन घेऊया गणपतीचा. बापूस मग कधी तेव्हा जोडून घेऊ सांग मग भेटू जात इथं. आपलं खवळे गणपतीच्या इकडे गेलेलो आता आणि आपलं खवळे गणपती आपल्या 21 दिवसामध्ये 3 रूपामध्ये दिसत आहे गणपती. माणसं जमलेली आज एवढी गर्दी नाही आहे बहुतेक का संध्याकाळपर्यंत गर्दी होईल बहुतेक. सामान पण जोडूची तयारी आता बाहेर चालू आहे. तर मी जरा व्हिडिओ करून आपलं गणपती दाखवूसाठी तुमका इले दर्शन घेऊया आपण. घ्या फोटो काढून दिसू नाही तर आपले मंडळ देवळेकरवाडचे पण पोर इलेले सगळे. देवळेकरवाडी सुशील गाडी आपलं सगळे आपल्या देवळेकरवाडच्या पुढं गिर्यातले दिसताच तर एका वेळेला सगळे मंडळ पोर इलेत आपल्या गावात देवळेकरवाडीपासून. आणि आम्ही भाजूसाठी इलाव आणि आपले दर्शन घेऊसाठी इलेले तिकडे. आणि आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि आता जाऊया काय सामानाची तयारी थोडीशी.
इकडे आपल्या बाहेर स्लॅबचा स्लॅबच्या इकडेच आपण वाजवणार आहोत आता. लाव बघ आधी कसं काय जोडलेले नसतात ना, लाव 2. गणपती बाप्पा मोरया. मंडळी आपल्या खवळे गणपतीचं दर्शन घेऊन दिलेलो बाहेर आणि पाठ्याचा बाहेर सामान जोडून घेतात पोरं सगळे. आज एवढी गर्दी नाही आणि बघूया आता 5-5:30 वाजता गर्दी होईल बहुतेक. आता 4:15 वाजलेले आहेत आता. तेवढी अशी गर्दी नाही आज आणि येतील बहुतेक. A few moments later. Thank you.
त्या पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं भाषी A few moments later. तर मंडळी आत्ताच वाजवला आणि 5 वाजलेले आता आणि 5 वाजता नुकताच संपवला वाजू भिजून झालेला. सगळे पोरं सामान गुटाळतात. आता गणपती आपल्या खवळे गणपतीच्याकडे म्हणजे गणपतीच्या इकडे जाता आणि फोटो काढून येता होता सगळ्यांनी जरा पोर एकत्र जमले तोपर्यंत वाजून भिजून झाला. व्हिडिओ तर बघितला असाल तुम्ही आता. चल आम्ही फोटो भाजून बिजून इलेला होता आणि पाया बिया पडला फोटो बिटो काढला आणि त्यानंतर आता वरती इले सगळे पोरत आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहे इकडे पोरांगा. चाय नाश्त्यासाठी सोय केलेली आहे त्यामुळे वरती इलेले आहेत. आता दिला नाही आता एक नाश्ता आणला चाय आता घेतला नाही. चाय नाश्ता केलेली आहे सोया आणि आपल्या एक नारळ दिलेलो मगाशीच खाली फोटो काढताना. चाय बी पिऊन घेता लगेच आणि मग नंतर निघू आता. मंडळी चायनी पिऊन झालेला आता आणि आपण खाली जाऊया. आता बघूया इकडे खाली परत आपण गणपतीच्या इकडे चालला होता वरती इलेला होता आपण. तर आता गणपतीच्या इकडे जाऊया आणि जरा फुगडी चालू आहे खाली कोणतरी लेडीज मंडळाची महिला मंडळाची फुगडी चालू आहे. तर तिकडे जाऊन बघूया आपण आता जरा. आपल्या गवळे गणपतीच्या इकडनं निघालेल्या होता. वर गेलेला आपला सामान घेऊन पुढे मी पण निघाले पाया पडले आणि फुगडी थोडी बघितली आणि त्यानंतर निघाला होता. डायरेक्ट आपण बघूया काहीतरी खाऊसाठी जाणार आहोत तिकडनंच. तर पुढे डायरेक्टच आपण भेटू आता.
आम्ही घेता मंडळी टेम्पो आपलं निघालेलो आहे इकडनं. आता निघताव इकडनं लगेच सगळं पोरबी सामान विमान सगळं भरून झालेलाच आता. बाकीचे आपले बस मागे तीन पुरात असेल पुरात. पुढे तीन होते. नमस्कार नमस्कार मंडळी अरे ऐकती माहिती तर खाली दुकान दाखवलं होतं खाली चाललो केलं केलोय सुरूच 12 हे बाबा नाचलेल्याची घेतलं नाही ना. बापूस काय कर धावता का एवढं येता खायचो आता वडा कधी खायचो मागवलं बेसनचा बिया काय ते लाडू प्रसादी दिलानी होती आपली खवडे गणपतीच्या कडनं. नारळ दिलानी पेढ्याचा एक बॉक्स दिलानी आपल्यासाठी. संपला चल पाया पडून तरी घेऊया मंडळी. आपल्या सुदीप वारीकच्या इकडे येईल खाली कारण 21 दिवसाचा गणपती आपल्या पोचूक जाऊचा इकडे. त्यामुळे डायरेक्ट सामान घेऊन येलेला होता. पाया पडून घेता आपलं गणपती आहे तिकडे. तर ह्याच 21 दिवसाच्या गणपती आपल्या वाजूक यायचा इकडे पडेल मध्ये. चल माझ्या नावाचा माझ्या पण नावाचा सेम टू सेम. सेम टू सेम. ही कोणची रे मुंबईवाली आहेत की काय गणपती तू एका जण टेकत नाही आणतो सामान दिसतात सगळ्या कचलं. तू भरपूर फेमस झाला मगाशी. ती कशापासून बनवला होय तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा. सांग जरा माहिती सांग कशापासून गणपती बनवलं. कसली माहिती गणपतीची तू परवा येणार ना कधी हा विसर्जन काय उद्या पेंटर येणार पेंटर येणार. तरी अंदाजे तुमका काय माहित असतात बाबा कशापासून बनवली मंडळी. शाडू माती आणि पेपर पासून गणपती बनवलेलो आपलो. आणि मूर्तिकार आता बघूया विसर्जनच्या वेळी येऊची आहेत तर तेव्हा माहिती समजतच आपल्या का कोण आहे तिकडची मूर्तिकार. अच्छा खायचे ते दाबोळे. अच्छा तर प्रसाद मधुसूदन भाई ते मंडळी मूर्तिकार येऊचे आहेत. त्यामुळेच बघूया आपण गणपती पूजूसाठी इकडे येणार आहोत 21 दिवसाचो. विसर्जनासाठी आपलोच बँजो इकडे कोकणी वारीकचो तर इकडे पोचूसाठी आपण येणार आहोत गणपती. त्या दिवशी आपल्याला समजतच आपल्या मूर्तिकारांच्या तोंडूनच म्हणजे गणपती कशापासून बनवलेलो आणि कसं काय बनवलेलो. बाकी माहिती इकडे लिहिलेलीच आहे आपल्या जे कोणी येतात पाया पडूक ते तिकडे पेपर असं लिहिलेलंच आपलं. तिकडे सगळी माहिती दिलेलीच आपल्या पेपरपासून बनवलेलो वजनान हलकोने लाडवाच्या डिंकापासून आणि पाण्याचा कलर यापासून बनवलेली आपली मूर्ती. आणि अशी वाटतं की आपण मातीपासूनच बनवलेलो गणपती अशीच वाटतं सेम टू सेम. तर हे त्यांच्या घरातले आहेत आपले. तुमचं नाव काय भारी करतात आपल्या यांच्या घरीच आपण दिलेले आहोत. त्यांनी 21 दिवसाचा गणपती आपलं सुदीप वारीक आपलं भाजूक असता तो सुद्धा असतं इकडे. तर त्यांचाच आपलं एक मूळ घर म्हणतात का एकत्रच असतं त्यांचा.
मंडळ तिकडनं निघाला आपल्या सुदीप वारीकच्या इकडनं. गणपती आपला दर्शन घेतला 21 दिवसाचो, कारण आपल्या पोचू घेऊचो इकडे विसर्जनसाठी. तिकडनं निघून आता चालला घरी चायनीज पीठ खावासाठी. वाजलेले आहेत आता आणि वाजून नुकतेच गेलेले आहो आपण चायनीजनी खाऊन सर्व एकत्र. आणि बाकीचे पोर पण गेलेले आहेत आता. आणि पार्सल होतं चायनीजनी तर आणलेला पोरांसाठी आपल्या. बाकीचे घरी राहिलेले आज न गेलेले कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांना आता पोचून आत्ताच गेलेलो आहे. आणि आपण तुम्ही बघितलं असला आपलं खवळे गणपती 21 दिवसामध्ये म्हणजे 3 रूपा घेता. त्याच गणपतीच्या इकडे आपण त्याच्या चरणापाशी वाजवूसाठी गेला होता. यंदाचा पहिलाच वर्ष आपला आणि पहिल्यांदाच आपण गेला होता खवळे गणपती. आणि मी पण जाणारच होते असोच आपला गणपतीच्या पाया पडूसाठी. आपण खवळे गणपती आपण त्यानिमित्त आपण वाजूसाठीच गेला डायरेक्ट. आणि डायरेक्ट वाजवूनच इला आणि दर्शन घेऊन सुद्धा गेलेला होता. आणि तुम्ही बघितलं असाल आपलं खवळे गणपती. म्हटलं ही व्हिडिओ आता मी इकडेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ येतील, तोपर्यंत भेटू लवकरच. धन्यवाद.